छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्यासोबत महाराणी ताराबाईंचा विवाह झाला होता। 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर औरंगजेब मनातून खुश झाला। महाराजांनी ज्या ज्या प्रकारे औरंगजेबाचा अपमान केला होता त्या सर्व अपमानाचा बदला घेण्यास औरंगजेब उत्सुक झाला होता। मराठ्यांनी राखून ठेवलेला पश्चिम भाग काही केल्या त्याच्या हाती लागत नव्हता, पण तो भाग मिळण्याची आयती संधी त्याच्याकडे चालून आली होती। पण तो विसरला की महाराजांचे हिंदवी स्वराज्य राखायला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सक्षम आहेत। संभाजी महाराजांनी सर्व मुघली आक्रमकांचा चाप बसवला। याच कारणाने क्रोधित झालेल्या औरंगजेबाला मग स्वतः दक्षिणेत उतरावे लागले। 1686-87 मध्ये गोलकोंडा आणि विजापूर काबीज केल्यानंतर औरंगजेबाने आपली सर्व शक्ती मराठ्यांच्या विरुद्ध वापरली। औरंगजेबाने साम दाम दंडभेद सर्व नीतींचा वापर करत मराठा साम्राज्याला सुरुंग लावायला सुरुवात केली। याचे परिणाम देखील त्याला दिसू लागलेत आणि अखेर 1689 मध्ये त्याने स्वराज्याच्या छत्रपतींना कैद केले। छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती लागल्यानंतर मराठा साम्राज्य मोठ्या संकटात सापडले। आता औरंगजेब मराठ्यांची एक एक ठाणी काबीज करत सुटला। काही काळानंतर त्याने छत्रपती संभाजी महाराजांना यातना देऊन त्यांची हत्या केली। आता स्वराज्य पुन्हा एकदा पोरकत झालं। संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम राजे यांच्या हाती स्वराज्याची धुरा आली। मुघलांच्या बलाढ्य सेनेशी थेट दोन हात करणे सोपे नाहीये त्यांना कळून चुकले होते, म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मुघलांशी गमिनी काव्याचे युद्ध सुरू केले। 1700 साली राजाराम राजेंचेही निधन झाले। आता वेळ अशी होती की स्वराज्याला छत्रपती तर होते, पण ते अतिशय लहान होते। अशा बिकट प्रसंगी 25 वर्षीय महाराणी ताराबाईंनी स्वराज्याचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला। राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेऊन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली। त्यात स्वतः लष्करापुढे येऊन लष्कराचा आत्मविश्वास वाढवे, स्वराज्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलकांवर स्वाऱ्या करून चौथायांनी सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले। सरसेनापती संताजी धनाजी यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना चळोकी पळो करून सोडले। ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध लढत असताना त्या केवळ 24 ते 25 वर्षांच्या होत्या। त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सद्दी नुशंस व कपटी सम्राटाशी सलग 7.5 वर्ष लढा दिला आणि 1707 साली त्यांनी औरंगजेबाची कबर अहमदनगर जवळ खोदली आणि स्वराज्याच्या वाटा लांबवायला सुरुवात केली। त्यानंतर मुघलांनी मराठी साम्राज्यात फूट पडावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात उत्तराधिकारीचे बीज पेरले। परिणामी ताराबाई व शाहू यांच्यात वारसा हक्कासाठी संघर्ष सुरू झाला। 12 ऑक्टोबर 1707 रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेडकडूस येथे लढाई झाली। या शाहूंचा विजय झाला। आता महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली। हिंदवी स्वराज्य अबाधित राखणाऱ्या स्वराज्य सौदामिनी ताराराणींना आमचा मानाचा मुजरा। मित्रांनो, तुम्हाला पुढे असेच अलौकिक इतिहासावरती व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा।